येणाऱ्या 2 एप्रिलला मंगळ आणि शनी याची युती होणार आहे मीन राशीमध्ये. कसा जाणार आहे मेष राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस चांगलेही जाणार आहेत आणि छोटी-मोठी आव्हानं सुद्धा तुम्हाला पाहायला लागतील. आता नेमकं काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगेन. एक तर मंगळ आणि शनी ही अस्त आहेत. जेव्हा तुमच्या राशीचा स्वामी हा अस्त असतो तर त्याचा प्रभाव थोडासा तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो. आता इथे आणि त्याचबरोबर शनीची 7.5 सुद्धा मेष राशीला आहे. तर इथे खूप वेळ असं तुम्हाला पाहायला मिळेल की 15 दिवसाचा जो हा काळ आहे 15 तारखेपर्यंतचा, हा तुम्हाला थोडासा फार अस्वस्थ करणारा असेल किंवा तुम्ही जास्त विचार कराल आणि किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीवर काम करत असाल, त्याच्याबद्दल तुम्हाला फार स्ट्रेस असेल की माझं काम होईल का? किंवा मी जे करतोय त्याच्यामध्ये बरोबर आहे का? किंवा झोप न लागणे, त्याचबरोबर अतिविचार. कारण हे जी युती होते ती 12व्या घरात होत आहे. 12वं घर हे खर्चिक दाखवलं जातं, अननेसेसरी ट्रॅव्हलसुद्धा दाखवलं जातं. पण एक लक्षात घ्या, मीन राशी आहे. मीन राशी ही गुरुची राशी मानली जाते. गुरुची राशीमध्ये तुम्ही जर तुम्हाला ट्रॅव्हल होत असेल तर तीर्थक्षेत्र आहे तिथं जर तुम्ही ट्रॅव्हल केलं तरी तुम्हाला छान वाटेल. कारण तुम्हाला तसा भाव तुमच्या मनामध्ये होणार आहे. धार्मिक गोष्टीबद्दल तुम्हाला थोडीशी आस्था असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जप करत असाल किंवा मेडिटेशन करत असाल त्यासाठी सुद्धा हा काळ चांगला मानला जाणार आहे. पण एक मात्र आहे की खूप रात्री झोप न येणे किंवा आळस खूप वाटणे, कुठल्याही कामाची थोडंसं तुम्हाला स्वतःला फार पुश करावं लागेल. कारण मग आळस असल्याकारणाने कामामध्ये तेवढा उत्साह असणार नाही. पण नंतर जेव्हा 15 तारखेनंतर तुम्ही पाहाल की जेव्हा सूर्य हे उच्च होतील, मेष राशीमध्ये जातील, त्यानंतर एक तुम्ही पाहाल की त्या काळामध्ये खूप छान गोष्टी होणार आहेत. तुमची एनर्जी फार स्ट्रॉंग असणार आहे. चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे. डिसिजन जर तुम्ही काही गोष्टीवर घेत असाल तर त्या गोष्टीसाठी चांगल्या गोष्टीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुमच्या आयुष्यामध्ये जर खरंच तुम्ही खूप कुठल्या कामावर मनापासून लक्ष देताय आणि ते काम करण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात, तर हे काम नक्की होईल. 15 तारखेनंतर तुम्हाला समजेल की काही आयुष्यामध्ये नक्कीच मोठा चेंजेस आपल्या होणार आहे. पण त्याचबरोबर एक लक्षात घ्या की हा जो आधीचा 15 दिवसाचा काळ आहे तो थोडासा निरुत्साही असणार आहे किंवा खूप वेळा असं होईल की घरामध्ये भांडण होण्याची शक्यता आहे. तुमची मुलं जर असतील तर त्यांची तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. हजबंड वाईफच्या रिलेशनमध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. खूप वेळा तुम्हाला खूप राग येईल आणि चिडचिड खूप जास्त होईल. पण एक लक्षात ठेवायचं आहे की अजिबात चिडचिड करायची नाही, रागावर कंट्रोल ठेवायचा, शांत राहायचं. कितीही कोणी काही बोललं तर हे 20 दिवस आपल्याला 15-20 दिवस थोडंसं सहन करायची शक्ती असायला हवी. आता उपाय काय करायचे तर हनुमान चालीसा रोज करायचा आहे, शमीचं झाड लावा, 7 मुखी रुद्राक्ष नक्की घाला. हवं असेल तर मला कमेंट करा. नक्कीच चांगले दिवस जातील. बेस्ट ऑफ लक.